ही थेट दृश्य आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरची। अत्यंत महत्त्वाचा असा हा विभाग आणि त्या भागामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। बॅरिकेड्स जे आहेत ते देखील या ठिकाणी खाली पाडण्यात आलेले आहेत। बॅरिकेड्सवर उभं राहून जोरदार घोषणाबाजी इथं हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते करतायत। बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार झाले त्याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना इथं आल्या होत्या आणि त्यांनी मग आपण बघतोय बॅरिकेड्सची मोडतोड केलेली आहे। रस्त्यावर हे बॅरिकेड्स टाकले आणि रस्त्यावर ह्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलेला आहे। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर अशा पद्धतीनं आंदोलन झालेलं आहे। ठिय्या देत हे कार्यकर्ते रस्त्यावरच बसलेले आहेत। बांगलादेशमधील हिंदूंवरचे अत्याचार तातडीनं थांबवा अशी मागणी केंद्र सरकारकडे करतायत आणि या अत्याचाराचा निषेध करत या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। बांगलादेशातील हिंसाचाराच्या निषेधार्थ इथं आंदोलन होत आहे। मुंबईमध्ये आंदोलन होत आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार झाले होते त्याचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर समोर आले होते, सोशल मीडियावर समोर आले होते आणि त्यानंतर आपण बघतोय हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। मुंबईमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे। रस्त्यावर हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उतरले, हातात भगवे ध्वज घेऊन हिंदुत्वाचा जय जयकार करत बांगलादेशच्या विरोधात घोषणा देत हे कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण बघतोय या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर हे आंदोलन होत आहे, काय सध्याची परिस्थिती? महाराज टर्मिनसच्या बाहेर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्ते खरं तर रस्त्यावरती उतरलेले होते। त्यांनी सगळी जी वाहतूक आहे ती अडवलेली होती आणि आता सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर पोलिसांनी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये जी चौकी आहे त्या चौकीमध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांना खरं तर ताब्यात घेण्यात आल्याचं आपल्याला कळतं आहे। मात्र जशा पद्धतीने हे आंदोलन रस्त्यावरती करण्यात आलं होतं, कार्यकर्ते थेट रस्त्यामध्ये त्यांनी झोपलेले होते, त्याच्यामुळे सगळी वाहतूक जी आहे ती खोळंबलेली होती। मुंबईमध्ये संध्याकाळच्या यावेळी मोठं ट्रॅफिकची खरं तर समस्या असते आणि अशा वेळी कार्यकर्त्यांनी हे केलेलं आंदोलन आणि त्याच्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती आणि आता आपण पाहतो की पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला कळतं आहे। रुपाली, हे कोणत्या संघटनेचे कार्यकर्ते इथं आले होते आणि त्यांनी बॅरिकेड्स मोडल्याचं देखील, बॅरिकेड्स या परिसरातले हटवलेले आहेत असं देखील दिसतंय दृश्यांमध्ये। सध्या वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आहे का आणि याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाल्याचं दिसतंय? आपण पाहत आहोत की खरं तर या ठिकाणी काही कार्यकर्ते जे आहेत ते थेट त्यांनी रस्त्यावरती सतत झोपले होते आणि त्याच्यामुळे पोलिसांनी बॅरिकेड लावून सगळी जी गाड्या वाहतूक जी आहे ती सध्या अडवल्याचं चित्र होतं। मात्र तशा पद्धतीने यांचं आंदोलन होतं त्यामुळे पोलिसांनी खरं तर सगळ्या ताब्यात घेतलेला आहे आणि वाहतूक सुरळीत केलेली आहे। मुंबईमध्ये संध्याकाळी मेन जो मुख्य पालिकेचा जो रस्ता आहे त्याच रस्त्यावरती हे आंदोलन होतं, त्याच्यामुळे त्यांच्या घोषणा ज्या सुरू होत्या त्याच्यामुळे आपण बघतो की परिस्थिती कुठेतरी हाताबाहेर गेली अशी स्थिती होती। जोरजोरामध्ये घोषणाबाजी खरं तर चालू होते, त्याच्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्या सगळ्यांना अटक करून वाहतूक जी आहे ती सुरळीत केलेली आहे। अगदी धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय मुंबईमध्ये हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहिलं।